वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजे काय होते, जसं इथं हा जो वरचा जो दिसत आहे H2, मी पॉइंटर पण आणतो थांबा जरा. हा जो पॉइंटर इथं हे करत आहे H2, हा म्हणजे काय झाला वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये किती मॉलिक्यूल आहे, तर कालच आहे ना असं मी सांगितलं होतं, इथं एक H2चा मॉलिक्यूल आहे. असं पण लावू शकते, एखादा फॉर्म्युला मी लिहिला ABC, हा काहीतरी केमिकल झाला, डॉट 10H2 असं जर म्हणलं तर हा H2 म्हणजे काय झाला वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आणि जर म्हणलं इथं किती मॉलिक्युल्स आहेत वॉटरचे, तर हे दिसत आहेत 10, तर इथं मी लिहू शकतो 10 मॉलिक्युल्स ऑफ H2O. तर हे जे H2 असे मॉलिक्युल्स आहेत, एक आहे इथं, किती आहेत 10 आहेत, हे आहे ना वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणतात. आणि पर्टिक्युलरली हे जे मॉलिक्युल्स आहेत हे आहे ना फिक्स्ड असतात. फिक्स्ड म्हणजे चेंज नाही होणार, फिक्स्ड असणार. जोपर्यंत तुम्ही आहे ना काहीतरी प्रोसेस करून त्याला चेंज करत नाही तोपर्यंत आहे ना हे फिक्स्ड असतात. तर मी असं लिहू शकतो फिक्स्ड वॉटर मॉलिक्युल्स, फिक्स्ड वॉटर मॉलिक्युल्स. तर एक पॉईंट आपण बघितला की वॉटरचे मॉलिक्युल जे की फिक्स्ड अमाऊंटमध्ये आहेत त्याला आपण म्हणू शकतो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. हे सहसा कुठं असतात, तर हे क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमध्ये जिथं क्रिस्टल आहे समजा, किंवा सॉल्टचे जे क्रिस्टल आहेत त्याच्यामध्ये. तर मी इथं लिहितो इन क्रिस्टल ऑफ सॉल्ट, सॉल्टच्या क्रिस्टलमध्ये, यालाच आपण म्हणतो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. सिम्पलचा होता, सॉल्टच्या क्रिस्टलमध्ये जर वॉटरचे मॉलिक्यूल फिक्स्ड अमाऊंटमध्ये जर असतील तर त्याला म्हणू शकतो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. पहिला जो पण कलर असेल त्याचा कलर आहे ना हेच डिसाईड करते, आणि पुन्हा त्याचं शेप पण आहे ना हेच डिसाईड करेल वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तर बघा, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशनमुळे कोणत्या दोन गोष्टी डिसाईड केल्या जातात सहसा, त्याचा कलर काय आहे. जसं आता मी एक्झाम्पल घेतला, वरचा जो एक्झाम्पल लिहिला आहे बघा, पॉइंटर ज्याच्याकडे दाखवत आहे, हा म्हणजे कोण झाला वॉशिंग सोडा झाला. तर त्या वॉशिंग सोडाचा कलर जो आहे म्हणजे त्या क्रिस्टलचा जो कलर आहे तो मी असं लिहितो कलर ऑफ क्रिस्टल. त्या क्रिस्टलचा जो कलर आहे तो कसा असेल हे डिसाईड केलं जातं याच्यामार्फत, आणि त्या क्रिस्टलचे शेप कसे असतील हे आहे ना डिसाईड केलं जाते वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशनद्वारे. आता एक याच्यामध्ये काही एक्झाम्पल पण आहेत, पण समजा जसं मी एक्झाम्पल घेतोय, जसं हा मॉलिक्यूल घेतला ABC, म्हणजे हा काहीतरी केमिकल झाला, आणि याच्यामध्ये मी म्हणला 10H2O. तर वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती झालं याच्यामध्ये, मी असं लिहितो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती झालं 10 मॉलिक्युल्स. आता हे जे आहे ते 10 मॉलिक्यूल म्हणजे काय झालं, फिक्स्ड झालं, हे चेंज होणार नाही. बट समजा आपण काहीतरी केलं तर ना त्याला आपण चेंज पण करू शकतो. तर हे चेंज कसे होतील, सहसा समजा जर मी याला हीट केलं किंवा एन्व्हायरमेंटमध्ये एक्सपोज केलं, जसं उन्हामध्ये ठेवलं वगैरे वगैरे म्हणा, तर एन्व्हायरमेंटला एक्सपोज केलं, तर मी ते लिहितो एक्सपोजर टू एन्व्हायरमेंट. तर एन्व्हायरमेंटला मी एक्सपोज केलं आहे, किंवा समजा हीट जर दिला तर काय होते, मी असं लिहितो -H2, म्हणजे वॉटरचा मॉलिक्यूल जो आहे ते आहे ना कमी होतात, वॉटरचा मॉलिक्यूलचा काउंट कमी होते, किंवा वॉटरचे मॉलिक्यूल जे आहे ना ते बाहेर निघून जातील. तर हे नंबर 3ची आपण कंडिशन घेतली, हीटमध्ये एक्सपोज करा किंवा एन्व्हायरमेंटमध्ये एक्सपोज करा, वॉटरचे मॉलिक्यूल जे आहे ते काय होतात, कमी होतात, किंवा काय म्हणू शकतो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन जे आहे ना ते लूज केलं जाते. ठीक आहे, हे 3 पॉईंट्स आपण काहीतरी बघितले. कॉपर सल्फेट याला काय म्हणतात, ब्लू विट्रियल म्हणतात. तर याचे जे क्रिस्टल आहेत, समजा हे जर क्रिस्टल झाले तर हे आहे ना ब्लूइश कलरचे असतील. मग आहे ना तुम्हाला एक एक्झाम्पल पण होता, याचं समजा जर इलेक्ट्रोलिसिस वगैरे वगैरे काहीतरी केलं होतं तर हा ब्लू कलर जो आहे ना हा फेड ऑफ होत जाते. तर रिझन त्याचा आहे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशनचा पण याच्यामध्ये रोल आहे. तर कुणाचा कलर कसा आहे आणि कोणाचा शेप कसा आहे हे डिसाईड कोण करेल, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. असं मागच्या वेळेस आपण जो घेतला होता, एक आहे Na2CO3, म्हणजे कोणता झाला, सोडा झाला, ऑब्व्हियसली हा झाला वॉशिंग सोडा. तर हा फॉर्म्युला आपण लिहित असतो, मागे सांगितलं होतं की जनरलाइज फॉर्म्युला जर लिहायचं झालं तर आपण असं लिहिणार आहे. बट याचा एक्झॅक्टली प्रॉपर फॉर्म्युला जसं क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये आहे तर वॉटरचे मॉलिक्युल्स पण असतील, तर याच्यामध्ये आहे ना 10H2O असते. आता इथं जर मी म्हणलं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती आहे, तर मी लिहू शकतो 10 मॉलिक्युल्स ऑफ H2. तर याच्यामध्ये 10 मॉलिक्युल्स झाले वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. पहिला घेऊ आपण याच्यामध्ये, पहिला जो आपल्याला दिला आहे ॲलम, याला पोटॅश ॲलम पण म्हणतात, मी इथंच लिहितो पोटॅश ॲलम. आणि पोटॅश ॲलमला मराठीमध्ये असं म्हणतात
तुरटी. तर बघा तुरटी म्हणजे पण आहे ना एक प्रकारचा सॉल्टच आहे, क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याचा पण पर्टिक्युलरली एक कलर वगैरे वगैरे असतो. तर इथं आहे ना याचा फॉर्म्युला काय असते बघा. पोटॅश दिसत आहे, पोटॅश म्हणजे काय होते के फॅक्टर असेल. ॲलम दिसत आहे म्हणजे काय असेल ॲल्युमिनियमचा पण फॅक्टर असेल. तर दोन्ही गोष्टी असतात. तर याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मी लिहितो बघा. K2SO4 डॉट Al2SO4 बाय 3. तर पोटॅशियमचा सल्फेट, ॲल्युमिनियमचा पण सल्फेट आणि डॉट H2O मॉलिक्युल असतीलच कारण हा क्रिस्टल आहे. तर मी इथं लिहितो आहे H2O मॉलिक्युल्स आणि इथं किती आहेत तर इथं आहेत 24. तर तुम्हाला माहिती आहे वॉटरचं प्युरिफिकेशन करायसाठी हे वापरतात. वॉटरचं प्युरिफिकेशन करायसाठी ॲग्युलेशन वापरलं आहे तर याला आहे ना ब्लड कोॲग्युलेशन असं पण लिहू. ब्लड कोॲग्युलेशन कट लागला समजा तर ते आहे ना तुरटीचा पार्टिकल घेते किंवा तुरटीचा आहे ना क्रिस्टल घेते आणि त्याला ओला करून आहे ना ब्लडवर लावून घेते. त्याच्यामुळे ना ब्लड जमून जाते. तर बघा हा कोॲग्युलेशनचा मिनिंग झाला ब्लड जमणे. जसं इथं आपण बघितलं मड काय झाला एका ठिकाणी जमला तर याला आहे ना कोॲग्युलेशन म्हणतात. तर कोॲग्युलेशनचा एक मिनिंग समजला असेल. हा वाला जो शब्द आहे कोॲग्युलेशन हा आहे ना पुढच्या वर्षी पण आपल्याला कामात येणार आहे. तर कोॲग्युलेशन म्हणजे काही नाही एकत्र करून आहे ना त्याला जमवणे किंवा थक्का करणे असं आपण म्हणू शकतो. थक्का करणे म्हणजे समजत असेल. तर 2 युजेस झाले. वॉटरचं प्युरिफिकेशनमध्ये पण आहे ना तीच प्रोसेस आहे कोॲग्युलेशनची. सॉल्ट आहे बट हा ॲसिडिक नेचरचा आहे. आणि जर म्हणलं रिझन काय आहे तर मी इथं लिहितो सेन्स SO4 आहे म्हणून. तर हा ॲसिडिक नेचरचा झाला नंबर 3चा पॉईंट झाला. नंबर 4चा पॉईंट याला समजा जर मी हीट केलं तर काय होईल ऑन हीटिंग. तर वरचे पॉईंट जे आपण सांगितले कमी होत आहे किंवा लूज केलं जातं. तर तोच पॉईंट इथं पण रिपीट करायचा आहे. ऑन हीटिंग काय लिहू शकतो मी -H2O म्हणजे लूजेस वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. ठीक आहे. आता वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन गेला आहे समजा. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन काय म्हणतात लूज झाला किंवा गायब झाला. याच्यापासून आहे ना व्हाईट कलरचा ॲमॉर्फस पावडर तयार होते. म्हणजे जे काय म्हणतोय तुरटीचा जो क्रिस्टल दिसते तो आहे ना पावडर फॉर्ममध्ये होईल. तर मी लिहू शकतो टू फॉर्म ॲमॉर्फस पावडर. तर असं काहीतरी असते. बोरिक ॲसिड म्हणतात. मी इथे लिहिते बोरिक पावडर. याचा फॉर्म्युला पण लिहून घेऊ. आधी आहे ना याचा फॉर्म्युला लिहितो नंतर आहे ना पुन्हा काही नावं बघायचे. तर याचा फॉर्म्युला असते Na2B4O7. Na2B4O7. Na म्हणजे काय झाला सोडियम, B म्हणजे बोरॉन, O म्हणजे ऑक्सिजन आणि सोबत क्रिस्टल फॉर्ममध्ये आहे म्हणजे H2O मॉलिक्युल्स पण असेल. तर मी पुन्हा इथं लिहितो डॉट H2O आणि याच्यामध्ये वॉटरचे जे मॉलिक्युल आहेत किंवा WOC वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन जे आहे ते 10 मॉलिक्युल्स आहेत. तर याचं नाव जे आहे ना सोडियम बोरेट असं पण नाव असते. मी खालीच लिहितोय याच्याने देऊ सोडियम बोरेट हा एक नाव झालं. अजून एक नाव असते सोडियम टेट्रा बोरेट. B4 आहे म्हणून टेट्रा. हे काहीतरी याची नावं झाले. तर याच्यामध्ये आहे ना काय काय गोष्टी दिल्यात बघा. ह्या गोष्टी आपण लिहू शकतो. एक महत्त्वाचा पॉईंट एकच पॉईंट मी घेतो आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे याचा वापर केला जातो टू मेक बफर सोल्युशन. बफर सोल्युशनवाला जो पॉईंट आहे ना हा महत्त्वाचा आहे. बफर सोल्युशन मी मुद्दाम आहे ना याला हे करतोय बॉक्समध्ये टाकून देऊ याला बफर सोल्युशन. मी असं पण लिहू शकतो बफर सोल्युशनचा यूज काय होते pH मेंटेन करायसाठी किंवा pH कॉन्स्टंट ठेवायसाठी. तर मी लिहू शकतो टू प्लेस कॉन्स्टंट pH. ॲसिड असेल तर तो ॲसिडच राहील म्हणजे जेवढा स्ट्रॉंग ॲसिड आहे तो तेवढाच राहील किंवा त्याचा pH जो आहे तो तेवढाच राहील. बेसचा pH जेवढा आहे तेवढाच राहील. तर त्याच्यासाठी वापर करतात हे बोरॅक्सचा पावडर वापरतात किंवा pH सोल्युशन मेंटेन करायसाठी बोरिक पावडर वापरतात. फक्त एक्झाम्पलच दिले आहे. मी मुद्दा आहे ना कुठं वापरतात त्या गोष्टी पण घेत आहे. एप्सम सॉल्ट. याचं नाव आधी नाव घेतो म्हणून आम्हाला फॉर्म्युला सांगायचा. याचं नाव असते मॅग्नेशियम. कॉमन नाव घ्या मॅग्नेशियम सल्फेट. कॉमन नाव नाही रे आयुपॅक्नो सल्फेट. आता याच्यामध्ये पुन्हा क्रिस्टलाइन सॉल्ट घेतो. क्रिस्टल फॉर्ममध्ये आहे म्हणजे पुन्हा काय लिहू शकतो मी डॉट H2O म्हणजे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे. आता हा म्हणतोय की किती असते. तर याच्यामध्ये फिक्स असते 7 H2O असते. म्हणजे अँटी इन्फ्लामेटरी एजंट असं पण याचं हे करतात यूज
अँटी इन्फ्लामेटरी एजंट कुणासाठी? स्किनसाठी. बरं, तर इन्फ्लामेशन म्हणजे ना, हा वाला पॉईंट आपला झाला होता मागे. जसं एक्झाम्पल मी घेत आहे, समजा जर तुम्हाला मच्छर चावला कुठं तरी, तर जिथं मच्छर चावला तो वाला पार्ट आहे ना थोडासा सुजतो, रेड होतो, पुन्हा तो पार्ट थोडासा गरम होतो, त्याला ना इन्फ्लामेशन म्हणतात. तर इन्फ्लामेशन झालं नाही पाहिजे त्याच्यासाठी आहे ना याचा वापर केला जाते एप्सम सॉल्टचा. बॅरियम क्लोराईड, बॅरियम आणि क्लोराईड BaCl2 पुन्हा क्रिस्टल फॉर्ममध्ये आहे, क्रिस्टलाइन सॉल्ट आहे म्हणजे H2 असेल. मुद्दा आहे की किती असतात, तर याच्यामध्ये 2 H2चे मॉलिक्युल्स असतात. तर वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन झालं किती? 2. याचं जर यूज म्हणलं तर वॉटरचं ऑक्सिडेशन करते म्हणजे वॉटरचं प्युरिफिकेशन. तर मी लिहू शकतो वॉटरचं ट्रीटमेंट करायसाठी पण याचा वापर करतात. एक एक्झाम्पल माहिती. आणि याचं जर म्हणलं वापर काय आहे, तर याचा वापर आहे ना ड्रायिंग एजंट्स असं म्हणून पण करतात. म्हणजे काही वाढवायचं जर असेल तर पावडर टाकून द्या, ती गोष्ट वाढवली जाईल. एक असते बाथिंग सोप. बाथिंग सोप म्हणजे आंघोळीचं साबण, याला ॲक्च्युली सोप म्हणतात. आणि एक असते कपडे धुण्याचं साबण, वॉशिंग सोप, याला डिटर्जंट म्हणतात. ठीक आहे. बेसिकली डिटर्जंटचा मिनिंग काय होते बघा, डिटर्जंटचा मिनिंग होते डिटर्जरी, असं काहीतरी नाव आहे याचं, लॅटिन वर्ड आहे डिटर्जरी. याचा मिनिंग होते टू वाईप अवे. टू वाईप अवे म्हणजे पुसून टाकणे असं समजा. तर बघा जर मी डिटर्जंटचा हा जो मी ब्लॅकवाला पार्टिकल घेतला आहे, हा झाला डिटर्जंटचा मॉलिक्यूल. तर याला आहे ना 2 एंड असतील. मी रफली काढत आहे बरं, किंवा ॲक्च्युअल काढून टाकतो. हा जो आहे हा झाला डिटर्जंट झाला समजा. हा, तर याच्यामध्ये एक पार्टिकल जो आहे म्हणजे एक एंड जो आहे ना, तो काय करते माहिती आहे का, वॉटरला ॲब्झॉर्ब करून घेते. तर बघा हा जो ग्रीनवाला म्हणत आहे, ब्लूवाला जो पार्ट आहे हा म्हणजे काय झाला, वॉटर. तर एक एंड काय करेल, वॉटरला धरून ठेवण्याचं काम करेल. आणि दुसरा जो आहे तो काय करते, ऑइलला धरून ठेवण्याचं काम करते. तर ऑइल आहे ना मी येल्लोनी काढतो. तर दुसरा जो एंड आहे हा काय करेल, ऑइलला धरून ठेवण्याचं काम करेल. तर अशा पद्धतीनं ना डिटर्जंट वर्क करते. तर एक एंड काय झाला वॉटरचा आणि एक एंड काय झाला ऑइलचा. तर याला आहे ना डिटर्जंट म्हणतात. तर बघा डिटर्जंट म्हणजे पर्टिक्युलरली जी गोष्ट लॅदर फॉर्म करेल त्याला डिटर्जंट म्हणलं जाते. पण इथं वॉशिंग सोप जे कपडे धुण्याचे वगैरे जे आहेत त्यालाच आहे ना डिटर्जंट म्हणलं आहे यांनी. तर हेही बरोबर आहे. आणि कपडे धुण्याचं जे सोप आहे, कपडे धुण्याचं म्हणत आहे, आंघोळ धुण्याचं जे सोप आहे त्याला आहे ना पर्टिक्युलरली सोप म्हणतात. याला आहे ना असं म्हणतात फॅटी ॲसिडपासून बनतात. पर्टिक्युलरली सोप जे आहे वरती लिहितो मी, ऑइलपासून आणि फॅटी ॲसिडपासून बनतात. फॅटी ॲसिड म्हणा किंवा फॅट म्हणा, याच्यापासून आहे ना बनतात. तर याच्यामध्ये फॅटी ॲसिडचा नेचर पण असतं. पर्टिक्युलरली असं म्हणतात सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड आणि पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. तर बघा इथं हा जो बाथिंग सोप जो आहे ना हा सॉफ्ट असते. मी इथं लिहितो आहे हा झाला सॉफ्ट. आणि हा जो कपडे धुण्याचं हे जे आहे हे काय असते, हार्ड असते. तर सॉफ्ट आहे याच्यामुळे इथं आहे ना सॉफ्टवाला सॉल्ट घेतला आहे. तर मी इथं लिहू शकतो के म्हणजे पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड किंवा फॅट म्हणलं तरी चालेल. तर पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड म्हणजे कोण झाला, बाथिंग सोप. आणि याच्यामध्ये काय लिहू शकतो मी, हार्ड म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड असं म्हणतात. सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड म्हणजे कपडे धुण्याचं साबण आणि पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड म्हणजे कोण झाला, बाथिंग सोप. ठीक आहे. आता पुन्हा काही पॉईंट्स मी लिहितोय. कपडे धुण्याचं साबण ऑब्व्हियसली हार्ड वॉटरशी पण ट्रीट करावं लागेल आणि बाथिंग सोपला तेवढं असं काही नाही आहे. तर मी इथं लिहितोय समजा जर हार्ड वॉटर घेतला तर मी इथं लिहिते बाथिंग सोप म्हणजे बाथिंग सोप असेल प्लस हार्ड वॉटर. तर हार्ड वॉटरसोबत जर मी बाथिंग सोप वापरत आहे किंवा आंघोळीचं जर साबण वापरत आहे तर त्याच्यामध्ये ना फेस तयार होत नाही. मी लिहितोय नो लॅदर फॉर्मेशन. सेम इथं मी लिहू शकतो. समजा जर मी काय लिहित आहे, डिटर्जंट लिहितं मी इथं, डिटर्जंट प्लस हार्ड वॉटर. तर बेसिकली डिटर्जंटचं जे काम आहे ते त्याचं काम तेच आहे, वॉटरला सॉफ्ट करण्याचं काम. तर इथं आहे ना हे लॅदरचं फॉर्मेशन करते.